नागपूर महानगरपालिकेची रिकामी तिजोरी भरण्यासाठी कर वसुलीसाठी वेगवेगळ्या उपाययोजना महानगरपालिकेतर्फे केल्या जात आहे। अशा प्रकारे होर्डिंग्स लावून जे आहे ते नागरिकांना आवाहन केलं जात आहे की कशा प्रकारे मालमत्ता कर भरल्यास सूट मिळू शकते। महानगरपालिकेने चालू आर्थिक वर्ष 2026-27चे मालमत्ता कर आकारु रक्कम भरल्यास सूट देण्याचे सुद्धा या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। 31 जुलैपर्यंत मालमत्ता कराची रक्कम जर जमा केली तर 15% सूट दिली जाणार आहे। आगाऊ रक्कम करता 10% आणि ऑनलाईन अतिरिक्त भरल्यास 5% सूट असा जे आहे ते एक आश्वासन जे आहे ते महानगरपालिकेकडून नागरिकांना दिलं जात आहे। आणि मालमत्ता कराची रक्कम जर मनपा निधीमध्ये जमा केल्यास 10% सूट देण्याची सुद्धा या ठिकाणी प्रयोजन ठेवण्यात आलेलं आहे। डिसेंबरपर्यंत हा भरल्यास सूट दिली जाणार असल्याचं सुद्धा आपल्याला या होर्डिंगवरून पाहायला मिळते। अशा प्रकारचे होर्डिंग जे आहे शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये लावून महापालिकेने अशा प्रकारे कर वसुलीसाठी आता जाहिरातीचा किंवा अशा होर्डिंगचा जो आहे तो उपयोग करायला सुरुवात केलेली आहे। आणि एकंदर म्हणजे मालमत्ता कर वसुलीच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचललं जात आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।